लावायचं असतं मग बर्थडे कसं लावायचं. गुड मॉर्निंग, नमस्कार. मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे आयशचा बर्थडे, तर मी आज त्याच्यासाठी काहीतरी खास बनवते, ते म्हणजे सोयाबीन कबाब. तर इथे मी उकडलेला बटाटा, वाटाणे, मिरची, पालक, गाजर, कोथिंबीर, भोपळा आणि हे गरम पाण्यातून काढलेले सोयाबीन घेतले. त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी. आणि मुलांसाठी हेल्दी रेसिपीज, जसं की मी म्हटलं होतं की मी माझ्या मुलांना हेल्दी काहीतरी रेसिपी देत असते त्यांच्या टिफिनमध्ये, लंचमध्ये, तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी. तर इथं जेवढं मी भाजीपाला म्हणजे घरात जे मुलं काही खात नाही, भोपळा, गाजर वगैरे असं मिक्स करायचं सगळे एकत्र या कबाबमध्ये. 3 चम्मच तांदळाचं पीठ आणि 2 चम्मच बेसनाचं पीठ घेतलंय, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू होता माझ्याकडे, तो मी त्याच्यात पिळून घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला आता पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता भोपळा, गाजर, कांदा, पालक, कोथिंबीर, मिरची, वाटाणे, सगळ्या ज्या सीझन असतो त्या भाज्यांचा, त्या भाज्या माझ्याकडे नेहमी असतात. आणि ज्या घरात मुलं खात नाहीत ना भाज्या, त्या असं ॲड करायचं काहीतरी बनवताना. तर आपल्याला पाहिजे त्या आकारात पाहिजे तसे कबाब बनवून घ्यायचे आहेत. आणि मी हे तळणार अजिबात नाही आहे, मी हे असं क्रिस्पी फ्राय करून घेणार आहे, शॅडो फ्राय. तर तुम्ही तळू पण शकता, यावरती ब्रेड क्रंच किंवा टोस्टचा क्रंच वगैरे लावूनसुद्धा तुम्ही करू शकता कटलेटसारखं. पण मी याला फक्त तूप लावले तव्यावरती आणि क्रिस्पी असं पूर्ण हे फ्राय करून घेणार आहे, शॅडो फ्राय. तर अशा प्रकारे हेल्दी कबाब तुम्ही पण घरी ट्राय करा नक्कीच, कारण हे खूप छान असे क्रिस्पी क्रंची लागतात आणि मुलांसाठी एक छान असा ऑप्शन होतो आणि हे लगेच बनून तयार पण होतात. मी माझ्या मुलांना नेहमी अशा काही ना काही वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते आणि देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला कसं वाटलं सांगा. आणि हे जे पार्सल आहेत हे आज आयशच्या बर्थडेसाठी, इवन ड्रेससुद्धा मी काहीच आणायला बाहेर गेले नव्हते मार्केटमध्ये, बलून्स वगैरे सगळं मी ऑर्डर करून घेतलं होतं. आणि खूप छान असं मला बाहेरपेक्षा मला ऑनलाईन खूप कमी रेटमध्ये प्रोडक्ट काही मिळाले आहेत. हा बर्थडे बॅनर जो की पाठीमागे आपण लावतो, बॅकग्राऊंड बॅनर, 5 फूटपेक्षा जास्त हाईट आहे याची आणि खूप छान असा चांगला रिसीव झालेला आहे. मला बाकी काही वेबसाईटवरती 700-800 रुपयाला मिळाला होता, म्हणजे प्राईस दाखवत होतं. आणि हा मी 260 रुपयाला मिशोवरून घेतला आहे. याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करत जावा, तिथं मी लिंक शेअर करते. इथे बलून्स वगैरे आमचं फुलवायचं काम चालू आहे. आणि ह्यावेळी बलूनची मशीन पण मी घेतलेली आहे, कारण मला सारखे बर्थडे वगैरे मुलांचं काही ना काही असतं, म्हणून म्हटलं आपण मशीनच घेऊन टाकावी. ते पंप पूर्ण खराब झाला. आणि इथे आमचा छोटासा सेटअप तयार झालेला आहे. इथे आयशचे फ्रेंड्स, आत्तू मामा वगैरे येऊन बसलेले आहेत. आणि हे सर्व प्रोडक्ट मला खूप कमी आणि रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेले आहेत, जे की मी पूर्ण तुम्हाला डिटेल याची माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती शेअर करतच आहे. आणि बॅनरमुळे तुम्ही बघू शकता जास्त बलून लावायची गरज नाही आहे, असं पूर्ण भरल्यासारखं दिसत आहे. आणि 400-500चा बॅनर घेण्यापेक्षा सेल वगैरे चालू असतो त्यावेळी तुम्ही 1-2 बॅनर घेतले तर अल्टरनेट यूज पण करू शकता. आणि फोटो पण तुम्ही बघू शकता की नंतर किती छान आलेले आहेत. तर यानंतर केक वगैरे आम्ही आणला होता. तर केक आम्हाला जंगलच्या थीममध्ये म्हणजे ॲनिमलवाला केक हवा होता आयशला. मग मी बेकरीमध्ये पण विचारलं की कितीला भेटणार, असा 1 kg पाहिजे, कारण आम्ही फक्त फॅमिली, आमची बड्डे पार्टी फॅमिलीपुरतीच होती, फक्त 2-3 फॅमिलीमध्ये. तर त्यांनी प्राईस जरा जास्त सांगितली. मग त्यानंतर मी सर्च केले होममेड केक्स, आणि मी आयशच्या अगोदरच्या बड्डेलाही होममेड केकमधूनच म्हणजे जी बनवते तिच्याकडूनच घेतलेला, ते खूप छान होता. मग यावेळी पण मी तसंच काही कस्टमाइज करून घेतलेला आहे केक. आणि इथं आमची गडबड चालू आहे, कारण सेलममध्ये ना म्हणजे साऊथ इंडियामध्ये खूप जास्त गरमी अजून पण, आणि पाऊस आता खूप दिवस झालेला नाही आहे, त्यामुळं
गरमीचं काय बोलायचं कामच नाही असं झालंय. आणि त्या आयन्सला अजिबात दम निघत नाहीये. केक चाकू घेऊ का, मेणबत्ती घेऊ का, मी लावू का, सारखं त्याचं चालू आहे. मी त्याला ओरडते, शांत बस, केक खराब करशील. कारण जे फाउंटेन वगैरे असतं, जे कटआउट्स ॲनिमलचे आहेत ते खराब होतील आणि ते लावायचं पण होतं तिथं. आणि खूप छान असा फ्रेश केक मला मिळालेला आहे. आणि मी ज्यावेळी बेकरीतून केक घेते त्यापेक्षा खूप कमी प्राईसमध्ये मिळाला आणि खूप टेस्टी पण केक होता, सगळ्यांना आवडला पण. तर अशा प्रकारे मी बड्डेची पूर्ण तयारी केली होती. आणि काय झालेलं की आर्या आयश पहिला आजारी पडलेले, सर्दी खोकला, आणि त्यानंतर माझा नंबर चालू झाला आहे. अजूनही माझा आवाजसुद्धा नीट झालेला नाही आहे. सर्दी खोकल्याने चांगली जाम झाले होते. पण मुलांची हौस असते आणि मला सगळं असं करायला खूप आवडतं पण. तर अशा प्रकारे आमचा इथं केक आलेला आहे. झोपला नाही, त्याला इतकं मजा वाटतं बलून. आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आयांश, हॅपी बर्थडे टू यू. लावायला असतं मग बर्थडे कसं लावा. आर्याला लावलं होतं, आर्या बसून तिचा मेकअप जातो तिथे. कुणाचा बर्थडे? काकीचा आहे ना. तू काकी मागाशी म्हणलेली माझा केक द्या. काकीचाच बर्थडे आहे ना. काकीचा बर्थडे नाही शो. अरे मागासारखी ती खायला लागलंय. दोन मिनिटं इकडे चारा, मी हे करते. नेहमी फोटो काढायला लगेच तयार असणाऱ्या आयशचं आज काही लक्ष नव्हतं फोटोकडे, फक्त गिफ्ट. कोणी केक वगैरे ओवाळे आले तरी त्याचं लक्ष होतं की हातात गिफ्ट काय आणले. आणि आमच्याकडे बर्थडे पार्टी पूर्ण 9 वाजता असते, त्यामुळे सगळे जेवून येतात. त्यामुळे आमच्याकडे फक्त स्नॅक्स वगैरेच असतं. आमची बर्थडे पार्टी अशीच असते सगळ्यांची, केक वगैरे आणि स्नॅक्स झालं, आमचा बर्थडेच झाला. तर इथं सगळ्यांना केक वगैरे द्यायचं काम चालू होतं, स्नॅक्स आणि केक. तर खूप टेस्टी केक होता. त्यानंतर आम्ही म्युझिक लावून मुलांना डान्स करायला लावलं होतं. आणि आर्या खूप मागे लागलेली की मम्मी प्लीज माझ्यासोबत डान्स कर. तर इथं आम्ही डान्स करतो. तर आज आयांशचा बड्डे होता आणि बड्डे सेलिब्रेशन आता झालेलं आहे. तर सगळ्या घरात आता बलून वगैरे झालेले आहेत आणि छोटंसं आमचं घरगुती बड्डे सेलिब्रेशन असतं नेहमी, तसंच या पद्धतीने आता पण झालेलं आहे. खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.